नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये. सर्वांना शुभ सकाळ. तर आज गुरुवार आहे आणि सकाळी लवकरच उठले होते मी. आज रात्रीच आम्हाला आहे ना मेसेज आला होता की सकाळी लाईट जाणार आहे म्हणून 7 वाजता. आता मुलांना सुट्ट्या लागल्यापासून आहे ना थोडंसं लेटच उठतोय आणि आज लवकरच उठले होते, कारण की लाईट गेल्याच्या नंतर बरीचशी कामं राहतात आणि त्यामुळेच म्हणलं लवकर आज उठायला लागणार आहे आणि त्यामुळेच लवकर उठले होते. गुरुवारची लाईट तर जातेच, पण आज लवकरच जाणार होती सकाळी 7 वाजताच, त्यामुळेच लवकर मी उठले होते. आता इकडे स्वयंपाकाला लागले होते मी. तर इकडे मेथीची भाजी करणार होते आज जेवणामध्ये. त्याच्यासाठी मिरच्या घेतल्या होते आणि मेथी घेतले होते. मुगाची डाळ थोडीशी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे आणि मेथी स्वच्छ आता धुवून घेते. इतकी माती होती ना मेथीच्या भाजीला. पावसाळ्यामध्ये तर असतेच, पण मी आणली होती आता आणि त्यालाही खूप जास्त होती. बराच वेळ माझा मेथी धुण्यामध्येच गेला आज. तर म्हटलं चला पटपट आवरून घेते. देवपूजा आणखीन करायची होती, कारण की मी उठले होते, मुलं झोपलेली होती, अथर्वारेन झोपलेले होते, त्यामुळे म्हटलं नको त्यांना डिस्टर्ब करायला. माझं मी काम करत होते इकडे किचनमध्ये. दुपारच्या नंतरून खूप जास्त गरम होतं किंवा स्वयंपाक करताना मिक्सर वगैरे वापरता येत नाही, त्यामुळेच म्हटलं सकाळचं काम जे आहे ना स्वयंपाकाची कंप्लीट करून घेते आणि त्यामुळेच आज लवकरच कामांना सुरुवात केली होती. तर इथे बघू शकता मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे, थोडंसं शेंगदाणे मी त्यामध्ये ॲड करत असते, मला आवडतं भाजीमध्ये शेंगदाणे. आणि इकडे मिक्सरलाही मी फिरवून घेतलं. त्याच्यानंतरून आता मेथी धुवून स्वच्छ घेतली होती. आता लगेच मिक्सर वगैरे ठेवून देते आणि लगेच भाजी बनवायला घेते मी. तर असंच काय सकाळची कामं. आज देवपूजा लवकर केली नव्हती आणि स्वयंपाकाला लागले होते. मला आर्यनचं स्कूल चालू झाले काय असं वाटत होतं आज तरी, पण आर्यनचं स्कूल चालू झालं असंच रुटीन असतं की सकाळी उठल्यावर स्वयंपाक करायला लागतो आणि मग नंतर देवपूजा करते. तर आज बरेच दिवसांनी मी पहिला स्वयंपाक करत होते आणि मग देवपूजा करणार होते. तर इकडे तेल टाकलं होतं, भाजी बनवायला घेतली होती, भाजी बनवून घेत होते. डाळ वगैरे टाकली, मेथी टाकली आणि त्याच्यानंतर मेथीला आहे ना छान परतून घेतले आणि नंतरून मीठ ॲड केलं होतं. पहिलेही मीठ मी ॲड केलेलं आहे, परतही मीठ ॲड केलं होतं, नंतर झाकून ठेवून दिले. आता एका साईडला मेथी होते म्हटल्यावरती म्हटलं दुसरी साईड बाय साईड कामं चालू करून घे होते, कारण की भाजी बनवायला वेळ लागणारच होता, कारण की आणि तोपर्यंत मग मी इकडे माझं हे जे घेतलं होतं गोष्टी त्याही सगळ्याच आवरून ठेवत होते, कारण की नाही जर आवरलं तर खूप जास्त किचनवरती पसारा होतो, त्यामुळे साईड बाय साईड ही कामं मी करून घेत होते. बीटरूटचा मी ज्यूस बनवत होते माझ्यासाठी. आता तुम्हाला तर माहिती आहे मी चहा घेत नाही आहे सध्या तरी. मला चहा आवडतो, नाही आवडत असा नाही आहे, पण आता तरी मी घेत नाही आहे. ज्यूस घेते बीटरूटचा आणि कधी चहा जर पिऊशी वाटला तर खूप लेट घेते मी, लगेच घेत नाही आणि संध्याकाळी घेते. असं काय जास्त चहा नाहीच घेत मी, पण तरी पण कधी कधी सकाळची सवय आहे चहा घेण्याची आणि हे ज्यूस घेतल्याच्या नंतरून मी चहा घेत नाही. मग जर घेऊशी वाटला कधी तर मी घेत असते 11:30 वगैरे असं टायमिंग बघून घेते, लगच्या लगी नाही घेत. आता ज्यूस पिण्यासाठी तर बाहेर आले होते मी. मस्त वातावरण झालं होतं आणि छान वाटत होतं सकाळ सकाळ. आणखी सूर्यदेव पण उगवले नव्हते आणि मस्त असं वातावरण झालं होतं सकाळचं. मस्त चिमण्यांचा, पक्ष्यांचा चिवचिवाट असा ऐकायला येत होता आणि इतकी पारिजाताची फुलं पडले होते ना, ते बघून तर आणखीनच मन प्रसन्न झालं. थोडंसं कढीपत्त्याकडे पण लक्ष दिलं. गुलाबाच्या झाडाला छोटंसं फुल आलं आहे, मी पुढे तुम्हाला दाखवतेच. आणि इतकं छान वाटत होतं ना सकाळ सकाळ फुल बघितलं फुलल्यालं. झेंडूच्या फुलालाही फुलं आले ते, तर बघू शकता तुम्ही किती पारिजाताला फुलं आले आहेत आणि पूर्ण झाड आहे ना असं फुलांनी गच्च बहरलं आहे. पावसाळ्यामध्ये तर मला ह्याची पूर्ण कटिंग करायला लागणार आहे. खूप जास्त फुलं येतात त्याला आणि ते पूर्ण पाणी साठतं आणि त्याच्यामध्ये आहे ना ते फुलं खूप खराब होतात, तर त्याचा स्मेल पण खराब येतो. तर पावसाळ्यामध्ये मला झाडांची कटिंग करायच लागणार आहे. पुदिना आलेले आहे, बघू शकता तुम्ही, छान असं फुल आलं होतं गुलाबाला. आणि काय खाल्लं दुसरं सकाळ सकाळी एकदम फ्रेश फ्रेश. आपल्याला कधी जायचं? कुठे?
आता इथे मी पीठ तर मळून ठेवून दिलं, आमरस बनवून घेतला. आंब्याचा सीझन आहे आणि आमरस बनणार नाही असं तर होतच नाही आहे. रोज घरामध्ये आमच्या आमरस बनतोय. आता आंबे आले घरामध्ये की आमरस बनणार हे तर नक्कीच असतं. सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे बनला जातो, कारण की सकाळची मी सुक्की भाजी बनवते आणि त्याच्याबरोबर आमरस असेल तर भारी वाटतं आणि त्यामुळेच मी सकाळचा आमरस बनवते. आणि असले आंबे तर मग तर रोजच चालू असतं, जोपर्यंत आंबे तोपर्यंत आमरस चालूच राहतो घरामध्ये. आता आमरस बनवला, मिक्सर परत ठेवून दिला. जी भांडी राहिली होती स्वयंपाकाची तेही सगळी मी आता क्लीन करून घेत होते. चपाती नंतर बनवणार होते गरम गरम, कारण की काय होतं ना, आमच्यात चपाती थोडीशी गरमच लागते रोज. माझं त्यामुळेच लेट होतं स्वयंपाकाचं, कारण की थंड चपाती सवयच नाही आहे पहिल्यापासून खाण्याची, आणि गरम गरम असे बनवले की लगेच जेवायला बसणं असं काय आहे. तर म्हटलं आता चला नंतरून बनवते. आता देवपूजा करायची होती मला, त्यामुळे आता मी किचनचं सगळं काम आवरून घेतलं होतं आणि किचन बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतरून फुलं घेण्यासाठी बाहेर गेले. फुलं वगैरे पारिजाताची म्हटलं घेऊन येते, परत जास्वंदीची फुलं वगैरे मी घेऊन देवासाठी. छान वाटतं सकाळ सकाळ अशी ताजी फुलं फ्रेश फ्रेश, आणि आपल्या अंगणातली आपल्या गार्डनमधली अशी फुलं तोडून आपल्या हाताने देवासाठी नेतो तेव्हा आनंद एक वेगळाच असतो. खूप छान वाटतं मला तरी. मी माझ्या हाताने ह्या झाडांना लावलेला आहे आणि त्यांची अशी फुलं देवासाठी मला फ्रेश ताजी भेटतात. खूप प्रसन्न वाटतं. सकाळ सकाळ सुरुवात अशी छान होते, त्यामुळे खूप मस्त वाटतं मला तरी. इकडे देवपूजा करून घेते. देवपूजा झाल्याच्या नंतरून बाकीच्या गोष्टी मी कामं सगळे आवरून घेतली होती. कपडे धुवून घेतले होते, छोटे मोठी जे काम आहेत तेही आवरून घेतले होते. जेवण करायला टायमिंग होता, कारण की भाजी वगैरे बनवून ठेवली होती आणि फक्त चपाती बनवायचे होते. तर आता जेवणाचा टायमिंग झाला होता, तर म्हटलं चला बनवून घेते मी चपाती. आता चपाती बनवून घेतले की लगेच आम्ही जेवायला बसणार होतो आणि जेवण झाल्यावरती मी जरा वेळ आरामही करणार होते. ऊन इतकं वाढले ना, खूप जास्त गरम होतं आहे, काही सुधरत नाही दुपारचं तरी, की आराम झोपच येते अक्षरशः. की बाहेर तर काय जाणं होतच नाही आहे उन्हामुळे, आणि घरातही खरंच खूपच जास्त की नकोशी वाटते. तर असो, आता ऊन आहे तोपर्यंत असंच चालू राहणार आहे. मे महिना आहे, कडक एकदम मे महिना चालू आहे सध्या तरी. आणि इथे माझं स्वयंपाक तरी झाला कंप्लीट. आम्ही जेवायला बसलो होतो, अथर्व, आर्यन आणि मी. जेवण केल्याच्या नंतरून आराम केला. आज मस्त तुमच्याबरोबर रेसिपी पण शेअर करणार होते. तर मी आज तुमच्याबरोबर थालीपीठची भाजणीची रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे बघू शकता मी तयारी केली होती. तांदूळच्या मेजरमेंटने गहू, ज्वारी, बाजरी घेतली होती. हरभऱ्याच्या मेजरमेंटने अख्खा हरभरा, मूग, तूर डाळ, मूग डाळ आणि थोडंसं धणे घेतले होते. तर आता हे लालसर कढईमध्ये भाजून घ्यायचे मस्तपैकी. इतके खमंग थालीपीठ बनतात ना. आता कोणी धपाटे बोलतं, कोणी थालीपीठ बोलतं, तर मी तर थालीपीठच म्हणते आणि गावाकडे ती धपाटे बोलले जातं. तर तेच आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आपण वेगवेगळ्या भाज्या टाकून आहे ना मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने नाश्त्याला देऊ शकतो. खूप खमंग लागतं आणि टेस्टी. आता स्कूल चालू झाल्याच्या नंतर आहे ना मुलांना ह्या गोष्टी खूप आवडतात. सकाळ सकाळ गरम गरम असं सकाळच्या थंड वातावरणमध्ये, जसं पाऊस असो, थंडीचे दिवस असो, मी तर बनवत असते अशाच पद्धतीने माझी भाजणी थालीपीठची. आणि त्यामुळेच आता मी ते बनवायला घेतले होते आणि म्हणलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते. तिथं आपली थालीपीठची भाजणी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.